नमस्कार. आदरणीय महाराज साहेब, तात्या, भोसले साहेब, मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ असंच म्हणते. खूप कमी वेळामध्ये बोलायचा प्रयत्न करते कारण वेळ झालेला आहे आणि 5:30 वाजल्यापासून तुम्ही सगळे पळताय. सर्वप्रथम जोरदार टाळ्या डॉक्टर साहेबांसाठी आणि आयोजकांसाठी. आदरणीय व्यासपीठ जसं म्हणतीये तसंच फिट अँड हेल्दी फलटणकर इथं उपस्थित असलेले. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात, सहभाग तुम्ही घेतलेला आहे आणि 5:30 वाजल्यापासून जे काही तुम्ही इथं करायचा प्रयत्न करताय नक्कीच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अलर्ट आहात म्हणून ह्या कार्यक्रमात आहात असं मला वाटतं. म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. इथे सगळेच डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यामुळे जास्त काही मी मेडिकल ग्राउंड्सवर बोलणार नाही. पण 2 गोष्टी मला वाटतात की 2 ठिकाणी आपण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपली जीभ, आपलं तोंड. खाताना काय खावं, किती खावं आणि काय खाऊ नये ह्याचा विचार करणं. म्हणजे जर योग्य तो आहार घेतला तर पुढचे सगळेच प्रश्न आपले मिटतील, कमी होतील. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पण आता हे सांगणं मला थोडं अवघड आहे डॉक्टर साहेब की गोड खाऊ नका. साखर कारखाना असल्यामुळे मी असं म्हणू शकत नाही. मिठाई भरपूर खा पण योग्य प्रमाणामध्ये खा. कारण का सगळ्या स्वादांचा आस्वाद घेणं हेच लाईफ आहे. त्यामुळे हे खाऊ नका ते खाऊ नका असं तर मी जरूर म्हणणार नाही. सगळं खा पण जे खाताय ते पचवता आलं पाहिजे. मग ते पचवत असताना तुम्ही जिममध्ये जाता का मॅरेथॉनमध्ये पळता का दररोज पळता ट्रेडमिलवर का निसर्गरम्य ठिकाणी जाऊन चालता, योगा करता, जिम करता, हा तुमचा पर्सनल चॉईस आहे. आणि तुम्हाला काय झेपतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरा ताबा आपल्याला जो ठेवायचा आहे तो म्हणजे आपण काय बोलतो आणि किती बोलतो. आय थिंक जर तो ताबा आपण मिळवला तर बीपीचा प्रॉब्लेम कमी होईल, घरामधले कलह पण थांबतील आणि एक हेल्दी लाईफ, एक हेल्दी फॅमिली आणि थोडीशी शांतता जर असेल तर पुढचे प्रश्न आपोआपच मिटतील असं मला वाटतं. तर हे 2 ताबे ठेवणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक 2 मिनटं फक्त बोलीन की मॅडम तुम्ही जे जे काही ऑब्झर्व केलेलं आहे ते सुधारण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. माझे पती रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार, आज इथं काही कारणास्तव उपस्थित राहिलेले नाहीत पण त्यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आज तुम्हाला शब्द देते की पुढच्या वेळेला तुम्ही याल तेव्हा बदल फलटणमध्ये निश्चित तुम्हाला दिसेल. आणि तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर नक्कीच हा बदल घडवायचा ना. म्हणजे कुणीही आलं तरी आपल्याला तक्राराला जागा उरणार नाही आणि पुढच्या वेळेला चालताना खड्डे पण दिसणार नाहीत आणि गाड्या चालवताना सुद्धा खड्ड्यांचा आपल्याला आपण ऑलरेडी त्याची सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढेही करत राहू. एवढंच बोलून आज इथं थांबते. परत एकदा माझी ही रविवारची सकाळ अतिशय आरोग्यदायी गेली. मला हेल्थबद्दलचा अवेअरनेस परत एकदा जाणवला आणि परत एकदा डॉक्टर साहेब आणि मॅडम तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सगळ्या टीमसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि येणारी दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चांगलं आरोग्य देणारी जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.